कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय। केंद्राकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्याकरता रब्बी कांदा खरेदीचे दर जाहीर झाले आहेत। उद्यापासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार आहे। गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने कांद्याचे दर हे घटलेले होते त्यामुळे शेतकरी पिचून गेला होता, त्रस्त झालेला होता आणि या पार्श्वभूमीवर ही अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने 1580 प्रति क्विंटलचा तर शेतकरी नेते अजित नवलेंनी कांद्याच्या दरांबद्दल काय नेमकी मागणी केलेली होती किंवा ती पाहूया। कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघणं दूरच, परंतु काढणी, साठवणूक आणि मंडईपर्यंत नेण्याचा खर्च सुद्धा आज मिळत असलेल्या भावातून शेतकऱ्यांचा सुटणार नाही अशी अवस्था आहे। कांद्याला किमान 3000 रुपयाचा हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी सातत्यानं कांदा उत्पादक शेतकरी करतायत। त्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची आणि ठोसपणानं साठवणुकीच्या आणि इतर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। दुसऱ्या बाजूला आता तातडीनं जे संकट कांदा उत्पादकांवर आहे त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी किमान 1500 रुपयाचं अनुदान प्रति क्विंटलला शेतकऱ्यांना जाहीर करणं, सरकारनं अधिक अंत कांदा उत्पादकांचा न पाहता या उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत। आणि आता स्वतः अजित नवले दूरध्वनीवरून आपल्या सोबत आहेत आपल्याशी संवाद साधण्याकरता। अजित नवलेजी, आपण केलेली मागणी आता आपण पाहिली, आपल्या प्रेक्षकांनी पाहिली। आता जो दर जाहीर झालाय आपण समाधानी आहात? याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो अडचण होती जी शेतकऱ्यांची ती दूर होईल असं वाटतं आपल्याला अजित नवलेजी? नाफेडच्या वतीने 1200 रुपयाप्रमाणे कांदा खरेदीचं धोरण राज्य सरकारने घेतलेलं होतं। त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून काही वाढ झालेली आहे, तिचं मी किसान सभेच्या वतीनं स्वागत करतो। काही प्रमाणामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं दिसतो आहे, मात्र याच्यातून पूर्ण समाधान शेतकऱ्यांचं होईल अशी परिस्थिती नाही। कारण आत्ताच आपण ऐकल्याप्रमाणे साधारणपणाने कांद्याचा उत्पादन खर्च सुटून 2 पैसे जर मिळायचे असतील तर 3000 रुपयापर्यंत भाव हा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। परंतु दीर्घकालीन उपाययोजना आणि तातडीच्या हस्तक्षेप यातून ते साध्य करता येईल। तूर्त काही वाढ झालेली आहे याचं मी स्वागत करतो। प्रत्यक्षात ही वाढ शेतकऱ्यांना मिळावी यासाठी उपाययोजना व्हाव्यात आणि केवळ 1 नंबरच्या कांद्याला नव्हे तर जरा खराब असणारा 2 नंबरच्या प्रतीचा कांदा त्याला सुद्धा अशा प्रकारचा दिलासा सरकारने द्यावा अशा प्रकारची अपेक्षा सरकारकडून व्यक्त करतो। धन्यवाद अजित नवलेजी, आपण आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल।